थोडक्यात असं म्हणायला हरकत नाहीये की गेल्या 100 वर्षापासून आम्ही पीएनजीचे ग्राहक आहोत. पीएनजी बद्दलच माहिती द्यायची तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी की पीएनजी म्हणजे दाजी काका गाडगीळ हे मूळचे आमच्या सांगली जिल्ह्यातले आणि आम्ही मूळचे सांगलीचे आहोत. त्यामुळे सगळ्यात पहिला आमचा जो त्यांच्याशी असलेला संबंध आहे तो आम्ही एकाच जिल्ह्यातले असल्यामुळं आमच्या वडिलोपार्जित म्हणा किंवा आजी आजोबा त्यांच्या आधीपासून सुद्धा या पिढीशी आमचं नातं आहे ते आज तागायत चालू आहे. किंवा आत्तासुद्धा नवीन प्रकारचे जे काही वस्तू त्यांच्याकडे येतात त्या आम्ही आवर्जून फक्त पीएनजीमध्येच खरेदी करतो. पीएनजीची सर्व्हिस किंवा पीएनजीचे सेल्समन हे आमच्यासाठी सगळ्यात जवळचे संबंध असणारे लोक आहेत. आजपर्यंत आम्ही जेव्हाही पनवेलच्या पीएनजीत असो, माझ्या मते फार पूर्वी पण एक सेल्स पर्सन होते, ते सध्या पुण्याला आहेत स्वामी. हां, तर ते आजही आम्हाला कुठल्या गोष्टीबद्दल समजा पीएनजीत एखादी नवीन स्कीम आली किंवा काय आलं तर ते आम्हाला आवर्जून तिकडून फोन करून सांगतात की सर ही एक नवीन स्कीम आलेली आहे किंवा ह्या पद्धतीचा नवीन दागिना आलेला आहे. त्याप्रमाणे सध्यासुद्धा आता आम्हाला गेल्याबरोबर इथं त्या मॅडम ज्या प्राची मॅडम आहेत आमच्यासोबत, प्राची मॅडम प्रत्येक वेळेला गेलं की मी पर्टिक्युलर काही नावं सांगतोय, त्याचबरोबर सगळा स्टाफ आम्हाला आत्तापर्यंत तिथं गेल्यानंतर प्रत्येक स्टाफचं जे आमचं स्वागत करणं असो किंवा कोणतीही वस्तू दाखवत असताना त्याच्यामधले छोट्या छोट्या गोष्टी, त्याची किंमत, त्याचे मेकिंगचे चार्जेस कसे असतात किंवा किती शुद्धता आहे, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे फक्त आम्हाला पीएनजीमध्ये समजतात. एखाद्या दागिन्याची डिझाईन असेल समजा आणि ह्या पीएनजीमध्ये अवेलेबल नसेल ती तर आणि दुसऱ्या कुठे बघितले असेल, मी समजा पुण्याच्या पीएनजीमध्ये बघितली असेल, ह्यांना सांगितलं तर हे मला तिथून अगदी छान तशीच डिझाईन आणून देतात, बनवून देतात आणि विदाउट एनी चार्जेस. सगळ्यात महत्त्वाचं की कस्टमर सॅटिस्फॅक्शनसाठी आम्ही मागितलेली वस्तू पुणे ब्रँचची वस्तू असे ना ती आम्हाला त्यांनी पनवेलमध्ये अवेलेबल करून दिली आणि जशी पुण्यात होती तीच वस्तू आम्हाला इथल्या पनवेल पीएनजी मध्ये आमच्या मनासारखी मिळालेली आहे. एक किस्सा अजून एक मी शेअर करू इच्छितो. साधारणतः 10 ते 12 वर्षापूर्वी मला एक रिंग बनवायची होती. त्या रिंग बनवण्यासाठी मी पुणे पीएनजी मध्ये साधारणतः एक 1.5 तोळ्याच्या रिंगचं मेजरमेंट देऊन मी त्याची ऑर्डर प्लेस केली होती. ज्या वेळेला ती ऑर्डर फायनल होत होती त्यावेळेला मला त्या ब्रांचमधून स्पेशली फोन आला की सर बनवलेली रिंग जी आहे ती तुमची पर्सनॅलिटी पाहता ती तुम्हाला छोटी येईल किंवा मॅच होणार नाही. त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की म्हटलं त्यासाठी वेगळं काय करा, तर म्हणे नाही तुम्ही अजून जर त्यात थोडंसं सोनं ॲड केलं. त्यावेळेला आम्ही त्यांना फ्रीली सांगितलं होतं की तुम्हाला जे वाटतंय ते ॲड करा पण मला अतिशय सुंदर रिंग हवी आहे. आणि खरोखरच त्यावेळेला त्यांनी त्याच्यामध्ये पुन्हा एकदा अर्धा तोळा ॲड करून आज मला ही जी रिंग बनवून दिलेली आहे ही गेली कित्येक वर्ष माझी एक फेवरेट वस्तू किंवा माझ्या आवडीची रिंग आहे की कुठेही गेल्यानंतर आज मला ब्रँड असो किंवा काही असो विचारल्यानंतर मी एवढंच सांगू शकतो की ही अंगठी माझी पीएनजी मधली बनवलेली आहे. बेसिकली पीएनजीतली खरेदी म्हणजे फक्त मी 2च शब्द सांगेन, प्युरिटी आणि ट्रस्ट. म्हणजे जी शुद्धता आहे आणि जी विश्वासता आहे ती आम्हाला पीएनजीत मिळते. थोडक्यात असं म्हणा की आमच्या परंपरागत जर सोनं आणि खरेदी म्हणा तर फक्त पीएनजी एकच नाव राहील की पीएनजी.